खूप जास्त बटरी आणि क्रीमी अशी ही पावभाजी बनून तयार होते। एकदा माझ्या पद्धतीने नक्की करून बघा, सर्वांना खूप जास्त आवडेल। कुकरमध्ये तेल तापायला ठेवायचं, त्यामध्ये जिरं घालायचं, नंतर वाटाणे घालायचे, ज्या काही आपल्याकडे व्हेजिटेबल्स अवेलेबल असतील त्या तुम्हाला आवडत असतील त्या, मी फ्लावर, गाजर, बटाटा घातलेला आहे। भाजी शिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढं घालून घ्यायचं आहे। 1 चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे, 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे आपल्याला आणि कुकरला 4 शिटी काढून घ्यायची आहे। नंतर एका मिक्सर जारमध्ये आपल्याला 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे, 4 हिरवी मिरची आणि या ठिकाणी मी लाल मिरचीला 5 मिनिटासाठी पाण्यात शिजवून घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याचं छान वाटण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। एका कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं, त्यात जिरं घालायचं, चॉप केलेला कांदा घालायचा, शिमला मिरची घालायची आणि चॉप करून घेतलेला टोमॅटो सुद्धा यात घालून घ्यायचं। नंतर आपण जे लाल मिरचीची आणि आलं लसणाची पेस्ट बनवली होती त्यातील 3 चमचे भरून आपल्याला पेस्ट याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। नंतर धने जिरे पूड घालायची आणि पावभाजी मसाला घालायचा आहे। तिखट थोडं कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता। मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि हे छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। नंतर यात कुकरमध्ये मॅश करून शिजवून घेतलेले भाज्या मॅश करून घ्यायच्या आणि त्या घालून घ्यायच्या आहे। नंतर पाणी जर वाटत असलं तुम्हाला तर ते पाणी घालताना गरम पाणीच घाला, जेणेकरून आपल्या भाजीची टेस्ट ॲज इट इज राहील आणि त्याला एक उकड काढून घ्यायची भाजीला आणि त्या स्टेजला आपल्याला त्यामध्ये 2 टेबलस्पून भरून बटर सोडून द्यायचं आहे आणि खूप सारी कोथिंबीर त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि 5 मिनिटासाठी परत एक बॉईल काढायची। तयार आहे या ठिकाणी आपली पावभाजी। आता आपण एका तव्यावरती थोडंसं तूप किंवा बटर घालायचं आहे, त्यात थोडं तिखट आणि पावभाजी मसाला जर आवडत असला तर, नाही तर कोथिंबीर घालून पाव छानपैकी आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि आपली भाजी या ठिकाणी खाण्यासाठी तयार आहे। अप्रतिम चवीची ही भाजी बनून तयार झाली होती। एकदा नक्की करून बघा। आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशाच तुम्हाला रेसिपी बघायला मिळतील।